जिथे अध्यात्म आणि उद्धततेचे एकीकरण होते, तिथे एक छुपी शोकांतिका आहे. मदतीसाठी एकमुखी हाक जी खडबडीत भूप्रदेशातून प्रतिध्वनित होते, म्हणजेच व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस. या भव्य शिखरांमध्ये केदारनाथ सारखी तीर्थक्षेत्र आहेत, जिथे भक्त आध्यात्मिक प्रवासाला निघतात. तरी सुद्धा या पवित्र भूमींना दीर्घकाळ त्रास देणारा एक मुद्दा आहेच. या पवित्र स्थळांना यात्रेकरू आणि साहित्य घेऊन जाणाऱ्या खेचरांचं दुःख. इतरांच्या भक्तीचे खरे ओझे तर हे प्राणीच वाहतात. अगदी अक्षरशः ते विश्वासघातकी मार्गावर चढतात आणि कठोर हवामानाचा सामना करतात. त्यांचे डोळे थकलेले आहेत, त्यांच्या शरीरावर क्रूरतेचे डाग आहेत आणि त्यांची आत्मा मदतीच्या हाकेसाठी तळमळत आहे. दरवर्षी हजारो खेचरांना या कठीण श्रमाला सामोरे जावे लागते. पुष्कळांना तर कुपोषण, दुखापती आणि चुकीची वागणूक मिळते. या कोणत्याच त्रासाची जाणीव होऊ नये म्हणून त्यांना गांजा पाजला जातो. हा केवळ प्राणी कल्याणाचा मुद्दा नसून माणसाच्या नैतिकतेवर उमटलेला एक गहिरा काळिमा आहे. नाही, निराश होऊ नका. आशा अजूनही आहे. एक चळवळ नावारूपाला येत आहे, जी या मुक्या प्राण्यांचा आवाज बनू पाहत आहे. क्रूरता आणि दुःखाचा अंत करण्यासाठी, या खेचरांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि या पवित्र भूमीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी हे आव्हान आहे. हृदयात बसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर. हृदयात बसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर. या प्रवासाला सुरुवात करत असताना आपण हे लक्षात ठेवूया की पर्याय आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमुळे या प्राण्यांवरील ओझे कमी होऊ शकते. केबल कार, सुधारित रस्ते आणि जबाबदार पर्यटन पद्धती या सर्वांमुळे फरक पडू शकतो. आपल्या आध्यात्मिक प्रवासाची व्याख्या क्रूरतेने नव्हे तर करुणेने केली पाहिजे. कृती करण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि पर्वतावरील खेचरांना त्यांचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करण्याची हीच वेळ आहे. हीच खरी वेळ आहे. या उत्तुंग शिखरांच्या सावलीत मुक्या प्राण्यांचा आवाज बनूया. ही चळवळ फक्त खेचरांपुरती मर्यादित नाही, हे लक्षात ठेवा. यात क्रूरतेचा सामना करणाऱ्या सर्व प्राण्यांचा समावेश आहे. ते कुठेही असतील. या प्राण्यांच्या मदतीसाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. ते अगदी आपल्या परिसरात सुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही कोणत्या प्राण्याबद्दल क्रूरता पाहाल, तेव्हा तिथेच त्या क्षणी आवाज उठवला पाहिजे. परिवर्तनाच्या या चळवळीत तुम्ही आम्हाला सामील व्हा आणि आपला आवाज आणि आपल्या आवाजाने पर्वत खोरे गुंजू द्या. ह्यालाच म्हणतात आणि हाच आहे व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस.